ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये. ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. आपण सरपंच असताना जास्तीत जास्त स्थानिकांच्या CRZ नियमांच्या अधीन राहून घर नंबर दिल्या. तसेच कोणत्याही परप्रांत्यांना चुकीच्या पद्धतीने जागा देण्याचं काम माझ्या कार्यकाळात झालं नाही. एकीकडे परप्रांत्यांना सहकार्य करायचं आणि दुसऱ्या बाजूला आमच्यावर आरोप करायचे, हे थांबवावं, अन्यथा पुढच्या वेळी नावानिशी सर्व जाहीर करणार असल्याचा इशारा उभदांडा माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र डिचोलकर यांनी दिलाय. उभदांडा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर चुकीच्या पद्धतीनं घर नंबर तसेच परप्रांत्यांना जमिनी दिल्याचे आरोप केले. यावर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निलेश चमणकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी माजी सरपंच डिचोलकर बोलत होते. मी देवेंद्र डिचोलकर, माजी सरपंच, विद्यमान वार्ड क्रमांक 1 सदस्य. मी आपल्या यूट्यूबच्या माध्यमाद्वारे याचं स्पष्टीकरण देत आहे. मुळात जे आरोप केले गेले CRZ क्षेत्रात परप्रांतीयांना नंबर दिले, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आम्ही पूर्ण जे 5 वर्षा शेवटचे 1-1.5 वर्ष जे घर नंबर दिले, स्थानिक माणूस आहेत त्यांनाच दिलेले आहे. जास्तीत जास्त घर नंबर आम्ही स्थानिकांना दिलेले आहेत. आणि सागरेश्वर येथे फक्त स्थानिक सोडून असे 3 माणसांना आम्ही नंबर दिलेले आहेत घर नंबर. मुळात हे जे परप्रांतीय विषय सांगतात त्यावेळी परप्रांतीयांचा मुद्दा न होता आम्ही जे घर नंबर दिलेले आहेत ते 5 वर्षापूर्वी दिलेले आहे. तरी पण त्याचं स्पष्टीकरण मी आज देत आहे. त्यावेळी परप्रांती हा विषयच नव्हता. परप्रांती हा विषय एक 5-6 महिन्यापासून आलेला आहे. मुळात जे आम्ही घर नंबर दिलेले आहेत त्याच्यात एक डॉक्टर आजगावकर म्हणून आहे. ते डॉक्टर आजगावकर हे वेंगुर्ल्याचे सुपुत्र आहेत. त्यांची आई वेंगुर्ल्याची, आजी वेंगुर्ल्याची, त्यांचे वडील वेंगुर्ल्याचे. त्यांच्यानी स्वतः ग्रामपंचायतीला सुद्धा लेटर दिलेलं आहे की आपली पूर्ण हे म्हणजे मी म्हणजे वंशावळापासून त्यांनी दिलेलं आहे, कुठे माझा जन्म झाला, कुठे काय केलं. त्या डॉक्टर आजगावकरने आपल्याला कोरोनाच्या काळात इथं वेंगुर्ल्या देऊन सगळ्यांना चांगली सुविधा पण दिलेली आहे. असे डॉक्टर आजगावकर. दुसरे नंबर 2, फक्त 3 माणसांना आम्ही नंबर दिले जे स्थानिक लोक सोडून. नंबर 2 पी रवी. मला त्या पी रवीला आणलं कोणी? पी रवी हा कुठून आला आम्हाला काहीच माहीत नव्हतं. त्याचे 2 सातबारे होते. पूर्ण सचिवाच्या संमतीने 2 सातबाऱ्यावरती 2 सातबारे बघून त्याचे शेतकरी दाखला बघून त्याला नंबर दिलेले गेले. तर पी रवी हा गोव्याचा आहे. गोवा परप्रांतीयामध्ये येतं काय हे अजून तर आपल्याला काय माहीत नाही. पण इकडचे आपले स्थानिक इकडचे जे मुलं आहेत ते गोव्यामध्ये जास्तीत जास्त मुलं ही गोव्यामध्ये सर्व्हिसला आहेत. मग ते परप्रांतीयामध्ये येतं काय? असे ते पी रवीचे जास्तीत जास्त ते पी रवीला नंबर दिले असते. पण ज्यावेळी पंचायत समितीने त्याची पाहणी केली त्यावेळी त्याचे जे घर नंबर दिलेले आहेत ते सर्व जी घरं आहेत ती तिथल्या तिथं आहेत. कुठच्याही चुकीच्या पद्धतीने आम्ही कोणालाही घर नंबर दिलेला नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा त्यांच्यानी उपस्थित केला आहे की घर नसताना आम्ही नंबर दिले. ते त्या आपल्याद्वारे त्यांना एक सांगायचं आहे की ज्यावेळी आम्ही जो अनिल जाधव म्हणून सागरेश्वरला ज्यावेळी आम्ही त्याला नंबर दिलाय त्यावेळी तिथं इमारत होती. त्यानंतर पुढे काय झालं त्यानंतर 3 महिन्यात आमच्या बॉडीचा पिरियड संपला. म्हणजे जे आम्ही 2017 मध्ये निवडून आलेली बॉडीचा पिरियड 3 महिन्यानंतर झाला. पुढे काय झालं, कसं झालं, काय झालं हे माहित नाही. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी सदर घर नंबर करण्यासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज दिलेला आहे. त्या अर्जाची प्रत सुद्धा माझ्याकडे आहे. घर नंबर त्यांनी रद्द करण्यासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज दिलेले होते. आणि त्याला ज्यावेळी आम्ही नंबर दिले त्यावेळी तिथं इमारत होती ना. त्यानंतर काय झालंय, मागे काय झालं आता ते मी सांगू शकत नाही ना. त्यांनी कशाला काय केलं, घर नंबर कशासाठी रद्द केले हे मी काय सांगू शकत नाही. असे चुकीच्या पद्धतीने जे आरोप चालले आहेत ना ते पूर्ण चुकीचे आहेत. कुठच्याही परप्रांतीयांना आम्ही नंबर दिलेले नाही आहेत. जे नंबर दिले आहेत ते स्थानिकच लोक आहेत. जे अनिल जाधव आहेत हे कुडाळचे आहेत, डॉक्टर आजगावकर हे वेंगुर्ल्याचे, आणि जे पी रवी म्हणून आहेत ते गोव्याचे होते. हे एवढं आम्ही करू. पण
या 5 वर्षामधले जी आम्ही विकास कामे केली हे कोणीच त्यावर चर्चा करत नाही. मी माझ्या 5 वर्षात कमीत कमी 10 कोटीच्या वर विकास कामे केली. म्हणजे तुम्हाला 2-4च कामं सांगतो. जे केपादी मी जवळजवळ 2.5 कोटी रुपये आम्ही नळ पाणी योजनेसाठी आणले. स्वतः आम्ही ग्रामसेवकांना घेऊन जाऊन 4-5 वेळा आम्ही ती मंजूर करून त्यानंतर आताच्या सरपंचाने ती सगळी मार्गोत्तास लागली. त्यानंतर केपादेवी हे काम करताना आम्हाला सचिन वालालकर, नगराध्यक्ष राजन गिरव यांच्या सहकार्यातून आमदार दीपक केसरकर आणि रवी चव्हाण यांच्यानी भरघोस निधी दिला. दीपक केसरकरने ते भरभरून आम्हाला या उभाझंडा गावाला निधी दिलेला आहे. 80 लाखाचा आम्ही माझ्या ह्याच्यात केपादेवीकडे पूल बांधलं. बहुउद्देशीय हॉल 40 लाख. या ग्रामपंचायतीचे सुशोभीकरण आहे ते त्याला सुद्धा दीपक केसरकरने निधी दिला आहे. जे रस्ते आहेत प्रत्येक वाडीतले रस्ते माझ्या काळात केलेले आहेत. प्रत्येक वाडीतले सागरेश्वर रस्ता आता तिकडचा एक माणूस सांगतो ह्या बॉडीने काहीच केलं. मग सागरेश्वरचं जे मशानभूमीकडे रस्ता केलाय त्याला डांबरीकरण आमच्या काळात सुरू झाले. पहिल्यांदा डांबरीकरण आम्ही केले. मी 1 नंबर वार्डासाठी स्वतःची जागा मी 2 गुंठे आज त्या जागेचा कमीत कमी त्याची किंमत 15 लाखाच्या वर आहे. स्वतःच्या जागेचं मी बक्षीसपत्र करून दिले. कितीतरी असते मी विकास कामे केलेली आहेत. मी लोकवर्गणीतून 12.5 लाख रुपये लोकवर्गणी जमून आम्ही पर्यटन महोत्सव केलाय. त्यानंतर हे खाली ब्राह्मणाचं हे आहे स्थळ आहे तिथं पूर्ण जे स्टाईल तिकडे आम्ही स्वतः करून आमच्या खिशातल्या पैशातनं करी पर्यटनातले राहिलेले पैसे आणि स्वतःच्या खिशातले पैसे करून मी खर्च केले. कितीतरी विकास कामं केले. आणि काही लोक माझ्या नावाने ओरड मारतायत की मी परप्रांतीयांना जागा दिली. मला आपल्या माध्यमातून त्यांना एकच सांगायचं आहे कुठच्याही परप्रांतीयाला आम्ही जागा दिलेली नाही. पण आज जे परप्रांतीयावरती आरोप करतात परप्रांतीयांना आम्ही जागा दिली. मग त्या माणसाला मला एकच सांगायचं आहे खवणा, भोगवे आणि वांगणी इथं परप्रांतीयाला कोणी जागा दिली? परप्रांतीयांच्या कमिशन तुम्हाला चालतं. त्या परप्रांतीयांच्या कमिशनवरती तुम्ही स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं. भोगव्यामध्ये रस्त्याला दिलेले पैसे फसवून कोणी 20 गुंठे जागा घेतली. भोगव्यामध्ये हे बघा भोगवा 70चं 2 हे एकच प्रकरण सांगतोय. सगळी प्रकरण जे बोलतात ना त्याची सगळी प्रकरणाची लिस्ट माझ्याकडे आहे. ही बघा सगळी आहे लिस्ट. भोगव्याला 70चं 2 नवनीत कपूर या परप्रांतीय लोकांना कोणी जागा दिली? असे कित्येक नावानशी. त्याला परोळ्याचा एक राजकीय नेता आहे, भोगव्याचे एक राजकीय नेते आहे. ते सगळ्यांची नाव पुढच्या टाइमला मी नावानिशी तुम्हाला सगळे पुरावे देतो. असे कितीतरी. मग हे लोकांना कमिशन परप्रांतीयांचं चालतं. त्याच्यावर तर तुम्ही तुमचं अस्तित्व सगळं सिद्ध केलं. पण आता तिकडे परप्रांतीयांना सहकार्य करायचं नाही. इथं येऊन गावात आमच्या नावाने ओरड मारायची आम्ही परप्रांतीयांना जागा दिली परप्रांती. हे कितपत योग्य आहे? तुमचा पण तोच व्यवसाय आहे ना? नाहीतर तुमचा व्यवसाय काय आहे? तुम्ही सगळे जागा जे दिले आहेत ना ते सगळे परप्रांतीय पुढच्या वेळी सगळे नावानिशी सगळी नावांची लिस्ट माझ्याकडे आहे. कोणाकडनं काय घेतलं, कोणाकडनं कोणी भोगव्याला 20 गुंठे जागा घेतली, परप्रांतीयाचे पैसे रस्त्याचे खाऊन हे सगळे नावानिशी मी पुढच्या वेळेला जाहीर करेन. त्याच्यामुळे आम्ही जे नंबर दिले 5 वर्ष जो आम्ही कारभार केला तो चांगल्या प्रकारे कारभार केला. तर 5 वर्षात कुठच्याही परिस्थितीत आमच्या जो आम्ही कारभार करताना कुठच्याही परिस्थितीत गालबोट लागलं नव्हतं. अजून शेवटपर्यंत आमच्या वेळेला मोठमोठ्या ग्रामसभा झाल्या. एक निंगलू स्कूलची ग्रामसभा झाली. त्यानंतर हेळेकराकडचं ते मारहाणीचं प्रकरण त्याला पण योग्य रीतीने हाडून आम्ही चांगल्या प्रकारे लोकांना न्याय दिला. 5 वर्षात चुकीच्या पद्धतीने कुठचीच कामं केलेली नाहीये. जे लोक आज बोलतायत त्यांनी एखादं विकास काम केलं असं सांगावं. आम्ही जी विकास कामं केली ना त्यांची शोधून काढावी. 10 कोटीच्या वर एवढी कामं आम्ही केलेली आहेत. पहिल्यापासून ग्राम निधी असो 15 नसो न होणारी मुठवाडी गिरवाडीमध्ये तर न होणारे 8 ठिकाणी आम्ही हायमास लावले. बहुउद्देशीय हॉल केला. अजून खूप कामांची लिस्ट आहे पण मी ती आता सांगत नाही. पण आपल्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छिते आम्ही जो कारभार केला आताचा कारभार सुस्थितीत आहे. त्याच्या अगोदरचा सुद्धा कारभार आम्ही ग्रामपंचायत कुठच्याही आम्ही परप्रांतीयांना नंबर दिलेले नाही. आणि जर नंबर दिले असतील तर ते 18 जुलै 2016च्या परिपत्रकामध्ये CRZ मध्ये जो GR आला जो सगळीकडे चालतोय त्या GRच्या आधारे आम्ही नंबर दिलेले आहे.